तर अयोध्येमध्ये सध्या सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। थंडी असली तरीही रामभक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहतोय। पुढची बातमी पाहूया। अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यामध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील गणेश कलाक्रीडा रंगमंच इथे संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे। या शुभारंभ सोहळ्यातल्या पत्रिकेवरती शरद पवार आणि अजित पवारांची नावे आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांना शरद पवारांसोबत अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलंय आणि आजही सोहळ्यात शरद पवारांसोबत अजित पवार उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे। नाट्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेसंदर्भात माहिती नाही, आपलं नाव कुठेही लिहिलं जातं, कुठेही टाकलं जातं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। त्यामुळे आजच्या सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळते आहे। 100व्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आज दोन्ही पवार पुन्हा एकदा एकत्र रंगमंचावर दिसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता, पण अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळते आहे। 100व्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन होत आहे। सांस्कृतिकदृष्ट्या जेवढं या व्यासपीठाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व राजकीय दृष्ट्या सुद्धा आज प्राप्त होतंय का असा सवाल उपस्थित केला जात होता। कारण का कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांचीही नावं लिहिण्यात आलेली होती। यावेळी ज्यावेळी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला गेला तेव्हा हे दोन नेते एकत्र एका व्यासपीठावर दिसलेले होते। आता पुन्हा एकदा दिसणार का हा प्रश्न उपस्थित केला जात होता, पण अजित पवार या कार्यक्रमाला जाणार नाहीये। मात्र नाट्य संमेलनाचे मुख्य आयोजक नाट्य निर्माते मेघराज राजे भोसले यांनी आपण वैयक्तिकरित्या भेटून अजित पवारांना या सोहळ्याचं आमंत्रण दिल्याचं म्हटलंय आणि एवढंच नाही तर आमंत्रण देताना मंत्री उदय सामंत देखील आपल्यासोबत होते असं मेघराज राजे भोसले यांनी सांगितलंय। त्यामुळे अजित पवार शरद पवारांसोबत व्यासपीठावर एकत्र येण्यास टाळत असल्याचं स्पष्ट होतंय अशी चर्चा रंगतीये। आपल्यासोबत दिग्दर्शक मेघराज राजे भोसले आहेत, जे या नाट्य संमेलनाच्या मुख्य आयोजकांपैकी देखील एक आहेत। सर, कोण कोण असणार आहे या सगळ्या नाट्य संमेलनाच्या या कार्यक्रमांमध्ये? आज निश्चितच पुण्यामध्ये या विभागीय नाट्य संमेलनाचा शुभारंभ होतोय आणि नंतर 5 महिने नाट्य संमेलन चालणार आहे। आजच्या या शुभारंभाला आदरणीय आमचे तळायात विश्वस्त नाट्य परिषदेचे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, नंतर उद्योगमंत्री आणि आमचे विश्वस्त उदयजी सामंत सर आहेत, नंतर पुण्यातील ज्येष्ठ कलावंत मोहन जोशींपासून सर्व कलावंत यात सहभागी आहेत। जे माजी संमेलनाध्यक्षांनी उद्या सूत्र नवीन संमेलनाध्यक्षांना देतील, ते डॉक्टर जब्बार पटेलांना देतील गजवी सर, आणि त्याला माननीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब, पवार साहेब असे अनेक मान्यवर उद्याच्या सोहळ्याला सुद्धा उपस्थित राहणार आहेत। पण अजितदादांनी म्हटलंय की त्यांना या संध्याकाळच्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही 5 वाजताच्या आहे। तुमच्याकडून आमंत्रण आहे, मी स्वतः दिलेलं आहे, आमंत्रण दिलंय, पवार साहेबांनाही दिलेलं आहे, उदय सामंत सर बोलले, प्रशांत दामले सर पण बोलले आहेत, आणि आपण पाहिलं सांगलीमध्ये मुहूर्तमेढ झाले त्यावेळेस खाडे सर तिथले पालकमंत्री ते उपस्थित होते, पुण्याचे पालकमंत्री आज असणारच आहे। तर मेघराज राजे भोसले मुख्य आयोजक आहेत, त्यांच्याकडून अगदी वैयक्तिक भेट घेऊन अजित पवारांना आमंत्रण या सोहळ्याचं देण्यात आलेलं आहे। मात्र अजित पवारांचं म्हणणं आहे की ते या सोहळ्याला उपस्थित राहतील की नाही सांगता येत नाही, कारण त्यांना अधिकृत असं आमंत्रण नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे। कारण अजित पवारांना शरद पवारांसोबत एकत्र स्टेज शेअर करायचा आहे का? कॅमेरामन विजय राऊत मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।